नमस्कार मंडळी, मी नरसिंग भुरे आणि तुम्ही पाहत आहात आरोग्यदूत न्यूज. आजचा गंभीर प्रश्न आहे, पाचोऱ्यात 1.25 कोटीचा अनुदान घोटाळ्यात जबाबदार कोण? तहसीलदारच आरोपी की फक्त लहान मोठे कर्मचारी? मंडळी, सन 2022 ते 2024 या काळात पाचोरा तहसील कार्यालयातून जवळपास 1,20,00,000 रुपयाचा प्रचंड घोटाळा झाल्याचे प्राथमिक तपासातून उघड झाला आहे. शासनाचं अनुदान जे शेतकऱ्यांना विद्यार्थ्यांना मिळायला हवं होतं, तेच निधी खोट्या कागदपत्राच्या आधारे लाटला गेला. पण प्रश्न असा आहे की खोटे अभिलेख कोणी तयार केलं, बनावट शिक्के व सह्या कोणी केल्या, आणि सगळ्यात महत्वाचं, तहसीलदाराच्या लॉग इन आयडी व पासवर्डचा गैरवापर झाला तर त्याची जबाबदारी नक्की कोणाची? माहितीप्रमाणे महसूल सहाय्यक अमोल भोई व प्रशिक्षणार्थी गणेश चव्हाण यांनी ही फसवणूक केली. पण त्यांना प्रणालीत प्रवेश कोणी दिला? पर्यवेक्षणाची जबाबदारी कोणाची होती? तहसीलदार पाचोरा स्वतः फिर्यादी आहेत की प्रत्यक्षात मुख्य आरोपी? कारण शासन संगणक प्रणालीचा लॉग इन आयडी हा तहसीलदारांच्याच जबाबदारीचा असतो. मग चुकीच्या ठिकाणी पैसा गेला तर जबाबदार फक्त लहान कर्मचारी आहेत का? यात फक्त शेतकऱ्यांचं नव्हे तर विद्यार्थ्यांचंही नुकसान झालं आहे. त्यांचे वैयक्तिक कागदपत्र वापरून फसवणूक करण्यात आली. म्हणूनच समाजात तीव्र रोष पसरला आहे. काहींनी आत्मदहनाची चेतावणी सुद्धा दिली आहे. कायद्याच्या दृष्टीने हा गंभीर गुन्हा आहे. भारतीय न्याय संहिता 2023 मधील कलमे 316, 318, 335, 336, 340 या अंतर्गत ही फौजदारी जबाबदारी ठरते. पण फक्त सहाय्यक व प्रशिक्षणार्थावर गुन्हे दाखल करून तहसीलदारांना वाचवायचं का? निलंबनाशिवाय आणि चौकशीशिवाय न्याय मिळणार कसा? शासनाच्या योजनावरील विश्वास पुन्हा कसा प्रस्थापित होणार? म्हणून मागणी स्पष्ट आहे. ही तक्रार निलेश नामदेव उभाळे, अभियंता, RTI कार्यकर्ता व सामाजिक कार्यकर्ता पाचोरा यांनी केली आहे. त्यांची ठाम मागणी अशी आहे की तहसीलदारांना मुख्य आरोपी करून गुन्हा दाखल करावा. दुसरा, तात्काळ निलंबन व विभागीय चौकशी व्हावी. तिसरा, आर्थिक गुन्हे शाखेने अटक करून आरोपपत्र दाखल करावं. चौथा, शेतकरी व विद्यार्थ्याचा पैसा शासन मार्फत परत मिळावा. मंडळी, हा प्रश्न फक्त पाचोऱ्याचा नाही, हा तर संपूर्ण महाराष्ट्र प्रशासन व्यवस्थावरचा प्रश्न आहे. जर जबाबदार लोकसेवकावर कारवाई झाली नाही तर उद्या कुठल्याही जिल्ह्यात अशा घटना पुन्हा घडणार नाहीत याची खात्री कोण देणार? शासनाने कठोर पाऊल उचलले नाही तर हा अन्याय संपणार कसा आणि सर्वसामान्याचा न्याय कुठे मिळणार? मंडळी, जिथे नीतिमत्ता आहे तिथेच विजय आहे. आरोग्यदूत न्यूज पाहण्यासाठी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.